नमस्कार मंडळी, आज आपण तळबीड, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील हे मंदिर संकुल आध्यात्मिक शांती आणि भक्तीचे एक अनुपमेय केंद्र आहे. परमपूज्य साई किरण बाबाजी यांच्या दैवी मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून साकारलेले हे ठिकाण केवळ एक धार्मिक स्थळ नसून मानवी मनाला ऊर्जा देणारे शक्तिपीठ ठरत आहे. या परिसराचे आणि मंदिराचे वैशिष्ट्य खालीलप्रमाणे मांडता येईल. श्रीराम मंदिर, प्रभू श्रीरामाच्या आदर्शाचे आणि मर्यादेची शिकवण देणारे भव्य मंदिर आपण पाहतोय. अतिशय सुंदर असे हे श्रीरामाची मूर्ती, श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हे आपण अतिशय सुंदर असे आपल्याला दर्शन होत आहे. तसेच इथे आपल्याला दत्त मंदिर, गुरु परंपरेचा वारसा जपणारी ही मंदिरे भाविकांना मनशांती प्रदान करतात. हे विठ्ठल मंदिर, भक्तिरसात नावून निघणारे पंढरीच्या पांडुरंगाचे सुंदर रूप येथे पाहता येते. आपण आता इथूनच दर्शन घेऊन आपण आता दुसऱ्या मंदिरामध्ये जात आहोत. चला तर आपण आता श्रीरामाचे दर्शन घेतलेलं आहे आणि इथूनच आपण आता पुढे साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी आपण आता चाललेलो आहे. चला तर जाऊया आपण आता साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी. अतिशय सुंदर आणि देखणी अशी मूर्ती, मनाला भुरळ पाडणारी. इथूनच समोर आपण आता साईबाबाचे दर्शन घेणार आहोत. हे समोर जे आहे हे दीप हे समोर आपण पाहतोय ते साईबाबा मंदिर, सब कमाली के हा संदेश देणारी शिर्डीच्या साईचे मंगलमय स्थान. आपल्याला साईबाबाचे दर्शन होत आहे आणि इथेच आपणाला ज्योतिर्लिंग मंदिर हे आपल्याला पाहायला मिळते. इथे आपल्याला दर्शन होत आहे ज्योतिर्लिंगचे. आणि इथून पुढे आपणाला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांचे आता दर्शन होत आहे. आणि आता इथून आपण एका शांत आणि पवित्र अशा ठिकाणी चाललेलो आहे, जिथे ध्यान मंदिर आहे. अतिशय सुंदर आणि शांत वातावरण, गोंगाटापासून दूर स्वतःच्या अंतरंगात डोकावण्यासाठी आणि साधनेसाठी तयार केलेले अत्यंत शांत मेडिटेशन हॉल स्वामींचे आपल्याला दर्शन होत आहे. आणि हा समोरच असलेला हा मेडिटेशनसाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी, मन शांत आणि स्थिर करण्यासाठी साक्षात श्रीकृष्णाचे आपणाला दर्शन आता होत आहे. इथे प्रत्येकाने यावं आणि या शांत आणि पवित्र अशा एका सुंदर ठिकाणाचं दर्शन घ्यावं व मेडिटेशनचाही आनंद घ्यावा. हे संपूर्ण कार्य बाबाजींच्या प्रेरणेतून सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथे केवळ कर्मकांड न होता मानव सेवा हीच ईश्वर सेवा या तत्त्वाचे पालन केले जाते. बाबाजींच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग सुलभ होतो. आणि येथील निसर्गरम्य परिसर, सातारा जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्यात वसलेले हे मंदिर मनाला प्रसन्नता देते. मंदिर परिसरात असलेली स्वच्छता आणि शांतता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विशेष भावते. येथे बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली विविध
सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवले जातात. आता इथून बाहेर आल्यानंतर आपल्याला एक असा नारळाच्या आकाराचंच एक छोटंसं मंदिर आहे, ज्याच्यामध्ये गणेशजीचं आपल्याला इथं दर्शन होत आहे. अतिशय सुंदर असं एकाच ठिकाणी हे सर्व देवी देवतांचे आपल्याला दर्शन झालेलं आहे. अतिशय सुंदर असं ठिकाण. तुम्ही इथं याचा लाभ घ्या. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.